श्री राम श्री राम श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयानी सदा वासनामात केला। जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि हरि। जय जय राम राम कृष्ण हरि। नवनीत सम नवनीत प्रिय, नवनीत सम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी विहारी कृष्ण हरि। जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम गोवर्धन धर गोपालन रत, गोपालन रत पालन रत। गोवर्धन गोपालन रत, गोवर्धन धर गोपाल। गोकुल संकटहारी राम, गोकुल संकटहारी कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम शरणागत दीना गत दीन गत दीन। शरणागत दीन गत दीन गत दीन। शरणागत दीन
गत दिन गत दिन गत दिन गत दिन शरणा शरणागत दीन शरणागत दीन चरणी करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि ओ सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगी कीर्तन संगी कीर्तन संगे रंगात देह भागो कीर्तन संगे रंगात देह भागो सीताराम चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मना मन मन स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादि जाती निज धामा सीताराम चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो रूप ध्याहो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याहो
तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गा सीताराम चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रामकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुरुषोत्तम भगवान की जय मंगलमूर्ति मोरया प्रभुला अनन्य शरण रिघा 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 प्रभुला तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला खास धरा विश्वास तयाचा खास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा कटेवरी ठेवुनिया कर दोन्ही कटेवरी ठेवुनिया कर दोन्ही
कटेवरी ठेवून या कर दोन्ही कटेवरी ठेवून या कर दोन्ही कटेवरी भक्ता भेटी उभा अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा त्र्यंबक हो साधन हे करी 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 त्र्यंबक होऊनी साधन हे करी एका जनार्दनी गा एका जनार्दनी अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा अनन्य शरण रेखा अनन्य शरण रेखा मंगलमूर्ति जय जय रघुवीर आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं श्रीराम। उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, सन्माननीय बुवा, आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात। काणे बुवा, तुम्हाला नमस्कार। आज अधिक मासानिमित्त या ठिकाणी सेवा करायचा योग आलेला आहे। वेडे वाकुडे गायीन परी तुझाची म्हणवीन, ह्या न्यायाने आज एक तास जी काय सेवा आपल्यासमोर सादर करणार आहे ती भगवंताने गोड मानून घ्यावी। भगवंताच्या संकल्पना या सृष्टीमध्ये भगवंताने अनेक प्रकारचे जीव जन्माला घातले। अनेक प्रकारच्या योनींमध्ये अनेक प्रकारचे जीव जन्माला घातले। 4 प्रकारची सृष्टी आहे असं शास्त्र सांगतं: अंडज, उद्भिज, जारज आणि स्वेदज। पण यामध्ये मनुष्याचं काही आगळं वेगळं वैशिष्ट्य किंवा स्थान आहे। श्रीमद भागवतामध्ये उद्धवानं भगवान गोपालकृष्णांना प्रश्न विचारला की हे प्रभू, या सृष्टीचं सृजन तुम्ही करता, या सृष्टीचं पालनही तुम्ही करता आणि या सृष्टीचा संहारही तुम्हीच करता। हे सगळंच तुमच्या इच्छेने, तुमच्या संकल्पाने निर्माण होतं। मग मला असं सांगा, मी आपल्याला असं विचारू इच्छितो की तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडतं? भगवान म्हणाले, मला सगळेच आवडतात, मला सगळेच प्रिय आहेत। उद्धव म्हणतो, तसं नको देवा, निश्चित सांग, निश्चितम ब्रूहि। तेव्हा भगवान म्हणतात, मला सर्वात प्रिय मनुष्य आहे, मानव सर्वात जास्त आवडतो।
का मानावा वडतो? तर निजात्महिता लागोनी दैवे दिधली मानुष योनी. मनुष्याला भगवंतानं जो जीव दिला आहे, या जीवामध्ये मनुष्य पण दिलेला आहे, ह्याचं काही कारण आहे. का जन्माला आपल्याला घातलेलं आहे? खाओ पिओ मजा करो याकरता जन्म दिलेला आहे का? नाही. तर भगवंताची आणि एक अपेक्षा आपल्याकडनं अशी आहे की या जीवानं मला ओळखावं आणि धन्य व्हावं. मग ही अपेक्षा आपण पूर्ण केली पाहिजे. मग ही अपेक्षा कोण पूर्ण करतो? किंवा जो ही अपेक्षा पूर्ण करतो तो धन्य होतो. त्याला जीवनामध्ये अनायासे सर्व धन प्राप्त होतं. धन्य होतो म्हणजे काय? सर्व प्रकारचं धन त्याला अनायासे प्राप्त होतं. मग ही आपलं कर्तव्य आहे की ही अपेक्षा भगवंताची आपण पूर्ण करावी आणि धन्य व्हावं. आणि ही अपेक्षा जे पूर्ण करतात त्यांना संत असं म्हणतात. अशाच संतांपैकी आज 4 चरणांचा अभंग जो आपण निरूपणाकरता घेतलेला आहे, चिंतनाकरता घेतलेला आहे, ते पैठणचे नाथ महाराज. काय केलं असता मनुष्य धन्य होईल, तर ते नाथ महाराज सांगतात. त्याचा एक मूलगामी विचार नाथांनी सांगितलेला आहे. काहीतरी केल्याशिवाय काही मिळणार नाही, म्हणजे प्रयत्न हे करायलाच हवेत. आणि प्रयत्नाला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. मग काय करावं ते नाथांनी सांगितलं नाही, मूलगामी विचार सांगितलेला आहे. नाथांनी तो मार्ग त्यांच्या जीवनामध्ये अनुसरलेला आहे. त्यामुळे त्यांना त्याचं इप्सित फल जे आहे ते मिळालेलं आहे. काय नाथांना फळ मिळालं? तर प्रत्यक्ष द्वारकाधीश कृष्णचंद्र परमात्मा नाथांच्या घरी 12 वर्ष पाणक्याच्या रूपाने सेवा करायला होता. नाथांच्या पुराण प्रवचनाला सप्ततीर्थ येत. नाथांच्या दिंडी दरवाजावरती भगवान दत्तात्रेय रखवालदार म्हणून उभे आहेत. आणि नाथ कथा सांगायला बसले, प्रवचन सांगायला बसले की प्रत्यक्ष भगवंत हात जोडून नाथांच्या मागे आपलीच कथा आपण ऐकतो. हे त्याचं फळ आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात. कुठला मार्ग सांगितला? काय मार्ग सांगितला? नाथ सांगतात, अनन्य शरण रिघा. प्रभूला अनन्य शरण रिघा. अनन्य आणि शरण म्हणजे काय? अनन्य शरण रिघा सांगितलं, बरोबर आहे. त्याच्या पुढे काय? आम्ही अनन्य शरण जाऊ तुम्ही सांगताय, पण पुढे काय? त्याच्या कशानं जायचं, कसं जायचं? नाथ महाराज पुढे सांगतात, अनन्य म्हणजे कसं जायचं? तर खास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा. विश्वासानं त्याला शरण जा. मला तारणारा फक्त भगवंतच आहे हे निश्चितपणे जाणून तू शरण जा. तुका म्हणे तुझं सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून या. हे लक्षात ठेवून त्याला शरण जा. खास धरा विश्वास तयाचा. विश्वासानं शरण जा. काय होईल? तर तो देणार नाही दगा. तो आपल्याला दगा देणार नाही. दगा देणार नाही म्हणजे तो आपल्या अपेक्षेचा चुरडा करणार नाही, आपल्या अपेक्षा मातीमोल ठरवणार नाही. हे पक्क लक्षात ठेवून शरण जा. बरं आम्ही गेलो, पण पुढे सांगतात, तारक तो जगदीश्वर जाणूनी. तुला तारणारा फक्त भगवंत आहे हे मनाशी ठेवून शरण जा. ठीक आहे, आम्ही शरण गेलो, पण पुढे आम्हाला काय? आम्ही शरण जायला तयार आहोत, पण तो आम्हाला भेटायला तयार आहे का? नाथ महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, ठेवून या कर दोन्ही कटेवरी भक्ता भेटी उभा. भगवंत तुझी वाट बघतोय. किती सुंदर कल्पना आहे. आपली कुणीतरी वाट बघतोय हे कळल्यानंतर आपण जसं त्या दिशेने पुढे जायला लागतो, तसं भगवंत आपली वाट बघतोय. माझी आई वाट बघते, माझे वडील माझी वाट बघतायत, माझी मुलं माझी वाट बघतायत, माझी बायको माझी वाट बघते. हे जर कळलं
तर आपली पावलं त्या दिशेने झपझप चालायला लागतात की नाही. मग तसं जगाची माई, जगाची आई आपली वाट बघते. हे नाथ महाराज सांगतात की ठेवून या कर दोन्ही कटेवरी भक्ता भेटी उभा. भगवंत तुझी वाट बघतोय. जा, लवकर जा, उशीर करू नकोस, आता थांबू नकोस. बरं, मग हे सगळं आम्ही केलं, पण हे सगळं करण्याकरता अनन्यता अशी प्राप्त होते का? शरणागताची स्थिती अशी सहज प्राप्त होते का? पण त्याच्याकरता काहीतरी साधन करायला लागेल. कुठलीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, आणि सहजतेने मिळाली तर त्याची किंमत राहत नाही. नाथ महाराज शेवटच्या चरण्यामध्ये सांगतात की त्र्यंबक होऊनी साधन हे करी. आता त्र्यंबक होऊनी इथे श्लेष आहे. त्र्यंबक या शब्दाचा काय श्लेष आहे? तर त्र्यंबक होऊनी, त्र्यंबक हे भगवान महादेवांचं नाव आहे. भगवान महादेव जसे भगवंताला शरण गेले अनन्यतेने की दुसरा कोणताही आधार मला नाही, नान्यन जाने नैव जाने न जाने, हे लक्षात ठेवून त्याला शरण जा. बरं, शरण गेल्यानंतर भगवंताच्या नामामध्ये भगवान महादेव यांनी हलाहल विष प्राशन केलं होतं, ते पचवलं. कशावरती? नामाच्या जोरावरती. विष नुसतं पचवलं नाही, तर विष पचवून अमृताची चूळ जगाला दिली. जगाला अमृत दिलं. बडे लोक जे असतात की नाही, ते दुःखाचं विष पचवतात आणि सुखाचं, परमानंदाचं, आनंदाचं अमृत जगाला देतात. म्हणून जगाला सुख देणारे मानव असतात, माणसं असतात, आणि जगाला परमानंद देणारे महादेव असतात. त्र्यंबक होऊनी साधन हे करी एका जनार्दनिका. नाथांनी आपल्या सद्गुरूंचं नाव इथे ठेवलेलं आहे, एका जनार्दनिका. वेदांतामधल्या संकल्पना जर स्पष्ट झाल्या नाहीत ना, तर गोंधळ होतो. साधी व्यवहारातली जर संकल्पना स्पष्ट नाही झाली तर केवढा गोंधळ होतो. मग जिथे भगवंत प्राप्त करायचं आहे अशा अध्यात्मातल्या संकल्पना जर स्पष्ट नाही झाल्या तर किती गोंधळ होईल. या आजच्या अभंगामध्ये अनन्य आणि शरण, अभंग खूप गूढ आहे, पण जितका कमी वेळात जे काही सांगता येईल, जास्तीत जास्त मांडता येईल तेवढं मांडायचा प्रयत्न करतो. अनन्य आणि शरण, तर अध्यात्मातल्या संकल्पना दूर नाही झाल्या, स्पष्ट नाही झाल्या तर गोंधळ होतो. दृष्टांत, व्यवहारातली संकल्पना बघा, स्पष्ट नाही झाली तर काय होतं. एका मुलाचं लग्न होतं, आई कोकणात राहत असते. दिवाळी येते, मुलगा म्हणतो ह्यावर्षी आपण दिवाळीला कोकणात जाऊया. शक्य आहे यावर्षी येणं, कोकणात जाऊया, आईबरोबर दिवाळी साजरी करूया. बायको म्हणते चालेल, जरूर, का नाही. ठरल्यानुसार आल्या सुनबाईंनी सांगितलं, सासूबाई उद्यापासून तुम्ही काहीही काम करायचं नाही, सगळं मी करणार. सासूबाईंना आनंद झाला. नवीन सून सकाळी उठली, केरवारे केले, सडा संमार्जन केलं, सगळं झालं, आणि सासूला सांगितलं आता तुम्ही देवपूजा वगैरे तुमचं देवदेव करत बसा, मी बघते बाकी सगळं. हे सगळं करून झाल्यानंतर सासूबाईंना आले, विचारलं, सासूबाई सांगा काय काम करू. सासूबाई बसल्या त्या पूजेला. सासूबाई म्हणाल्या, हे बघ, ही एवढी वाद घे आणि भिजवून दे. सून हुशार, शिकलेली, शहरातल्या शिकलेल्या सुना मूर्ख असतात किंवा अज्ञानी असतात असं माझं म्हणणं नाही आहे. त्यामुळे दृष्टांत हा फक्त कामापुरता घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आत जाऊन जास्त कोणी विचार करू नये. सून शिकलेली शहरातली, तिने वाद घेतली, बादली घेतली, विहिरीवरती गेली, बादलीवर पाणी काढलं, त्यात वाद भिजवली आणि सासू पुढे आणून ठेवली. सासूनं ती वाद निरंजनात घातली, अखंड काड्यापेटी संपली, पण वाद काही पेटली नाही. का? तिने हाक मारली, अगं ये सुनबाई, इकडे ये. अगं काय केलंस काय तू? ती म्हणजे मी काय केलं, तुम्हीच सांगितलं वाद भिजवून द्या, मी बादलीभर पाणी घेतलं आणि वाद भिजवून दिली. संकल्पना स्पष्ट झाली नाही. मग व्यवहारातली संकल्पना जर स्पष्ट नाही झाली तर गोंधळ होऊ शकतो. मग अध्यात्मातल्या संकल्पना जर स्पष्ट नाही झाल्या तर किती गोंधळ होईल. आणि आज जो हा सगळा जो गोंधळ चाललाय बाहेर, जो बाजार चाललाय ना, हा संकल्पना स्पष्ट न झाल्यामुळे चाललेला आहे.
तर अनन्य आणि शरण. अनन्य शब्दाबद्दल बोलताना नारद महाराज म्हणतात, तस्मिन् अनन्यता तद्विरोधेषु उदासीनताच अन्याश्रयाणां त्यागो इति अनन्यता. मनुष्याचा स्वभाव हा काहीतरी आश्रय घेऊन पुढे जायचा किंवा जगायचा आहे. त्याला एकटं जाता येत नाही, तो घाबरतो. मग आश्रय करायचाच आहे तर एकेकाचा आश्रय करूया, म्हणून त्याने आश्रय करायला सुरुवात केली. भर्तृहरी सांगतात, भोगे रोग भयम कुलेच्युती भयम वित्ते नृपाणां भयम माने दैन्य भयम गुणे खल भयम आयुः कृतान्ता भयम शास्त्रे वाद भयम बले रिपु भयम रूपे तरुण्यं भयम सर्वं वस्तु भयान्वितं शृणु अपि विष्णोर्पदं निर्भयं. पंढरीनाथ महाराज की जय. आश्रय करायचा आहे, मग एकेका गोष्टीला आश्रय करायला सुरुवात केली. पहिला आश्रय त्याने केला भोग. ययाती नावाचा राजा होऊन गेला. त्यानं आपलं आयुष्य भोग भोगून पुरलं नाही, म्हणून मुलाचं आयुष्य उसनं घेतलं भोग भोगण्याकरता. पण तरीसुद्धा त्याची तृप्तता झाली नाही. तो म्हणतो, न जातु काम कामानाम उपभोगेन शम्यती. भोगानं कुणालाही तृप्तता प्राप्त होत नाही, शांतता मिळत नाही, समाधान मिळत नाही. आणि त्या भोगांना रोगाचं भय आहे. डॉक्टर म्हणाले, आता साखर इतका शब्द जरी उच्चारलात तरी 10 वेळा चूल भरायला लागेल, इतकं गोड खाल्लंय आजपर्यंत. भोगे रोग भयम कुलेच्युती भयम. चांगल्या कुळामध्ये जन्म घेतला, पण त्याला काळजी असते, आपण आपली ती पोझिशन खराब तर होणार नाही ना. कुलेच्युती भयम वित्ते नृपाणां भयम. पैसा भरपूर कमवला, बँकेत ठेवलाच ठेवला, घरात ठेवला, बाथरूममध्ये ठेवला, त्याच्या बाजूला सुद्धा ठेवला, सगळीकडे ठेवला. देशातल्या बँका भरल्या म्हणून परदेशात बँकांमध्ये ठेवला, चंद्रावरती जागा घेतली, सगळीकडे 7-12 नावं. एवढं सगळं मिळवून सुद्धा वित्ते नृपाणां भयम. त्याला कशाचं भय? एकदा ती यादी काय आली की नाशिकचा बंगला जातो, अजून इकडचे बंगले जातात, सगळं जप्त होतं. जे वय नातवंडांच्या मध्ये खेळायचं आहे तेव्हा मनुष्य जेलमध्ये जाऊन बसतो. वित्ते नृपाणां भयम. ती यादी आली ना की तो सगळं काढून घेतो. वित्ते नृपाणां भयम माने दैन्य भयम. मान मर्यादा कुणाला नको असते, पण कधी मानाचा अपमान होईल हे सांगू शकत नाही. माने दैन्य भयम बले रिपु भयम. ताकद आहे अंगात, शरीर कमवलेलं आहे, पण त्याला भय आहे शत्रूचं. शत्रू वाटच बघत असतो, कधी एकदा तावडीत गावतोय आणि कधी ह्याला मी सरळ करतो. बले रिपु भयम आयुः कृतान्ता भयम. 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे, पण त्याला वार्धक्याचं भय आहे. आयुः कृतान्ता भयम शास्त्रे वाद भयम. शास्त्री बुवा झाले, पंडित झाले, विद्वान झाले, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहे, पण त्याला मनामध्ये एक दुगदुग असते अशी बारकी बारकी, की आपण बोलतोय खरं, सांगतोय खरं, पण भगवंतानं असा एखादा शेरा सवाशय निर्माण केलेला असेल तर आपण गप्प होऊ. शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम. एखादा चांगला गुण प्रत्येकाकडे असतो, सगळंच काय सगळ्यांकडे वाईट नसतं, पण त्याला भय कशाचं असतं? त्या गुणाला कुणीही आधी त्या गुणाला कोण चांगलं म्हणणार नाही, आणि जर म्हणाल असतं काय म्हणतील, हो माहिती असे भरपूर बघितले, ह्याचं काय घेऊन बसल्यात. गुणे खल भयम रूपे तरुण्यम भयम. भगवंताच्या कृपेने चांगलं रूप मिळालंय, सौंदर्य मिळालंय, पण त्याला तारुण्याचं भय आहे. तरुणपणाच्या रस्त्यावरती पहिलं ठिकाण मोक्याचं म्हणतात ना. रूपे तरुण्यम भयम. मग ह्या सर्वच वस्तू जर भयान्वित आहेत, भयकारक आहेत, तर मग काय असं आहे? तर भर्तृहरी सांगतात, सर्वं वस्तु भयान्वितम शृणु अपि विष्णोर्पदम निर्भयम.
भगवंताचे जे चरण आहेत ना त्याला घट्ट धरून राहणे. म्हणून भगवंताच्या पदांचं दर्शन असतं. हे सर्व भोग त्याग करून त्याचं दर्शन घेणं, त्याच्या चरणाशी राहणं, किती अनन्यता, असं नारद महाराज सांगतात. दर्शन हे चरणांचं घ्यायचं असतं, प्रदर्शन विश्वाचं असतं, दर्शन चरणांचं असतं. म्हणून प्रदर्शन हे 2 डोळ्यांनी बघायचं असतं, दर्शन 2 डोळे एक करून बघायचं असतं. प्रदर्शन सर्वांगाचं असतं, दर्शन मात्र चरणांचं असतं. मग ह्या चरणाला घट्ट धरून राहणं, आणि एकदा का ते जमलं, एकदा चरण हातात आले, भगवंत हातामध्ये आला, तर पुढे अशक्य असं काहीच नाहीये. एक छोटासा दृष्टांत पटकन सांगतो. एक राजा होता आणि त्यानं काही, राजाला 50 वर्ष, राज्याला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक प्रदर्शन भरवलं. 7 दिवस प्रदर्शन लावलं आणि सगळ्यांना सांगितलं की प्रदर्शनामध्ये यायचं, तुम्हाला जी गोष्ट आवडेल त्या गोष्टीवरती हात ठेवायचा, काहीही न करता ती गोष्ट आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट राजाच्या खर्चानं घरपोच केली जाईल, फुकट. लोक इतकी प्रामाणिक होती. 7 दिवस तोबा गर्दी. राजाला आनंद झाला, वा वा, एवढं मी प्रदर्शन भरवलंय, किती लोक हौशी आहेत. पण राजाला हेही कळलं की आपल्या राज्यात किती दारिद्र्य आहे. पण 7 दिवस एक म्हातारी यायची, सकाळी यायची, सूर्यास्तापर्यंत बसून राहायची, सूर्यास्त झाला की निघून जायची. राजा रोज बघत होता की ही रोज येते पण कशालाही हात लावत नाही. शेवटचा दिवस आला, सूर्यास्ताची वेळ जवळ आली, तरी पण राजाला राहावेना. राजा स्वतः उठून तिथे आला. तो म्हणाला, आजीबाई, अगं काहीतरी घे, कशावरती हात ठेव, आता सूर्यास्त झाल्यानंतर नाही मिळणार तुला, अजून थोडा वेळ आहे, लवकर घे. आजीबाई हसली. ती म्हणते, हसतेस काय, वस्तूवर हात ठेव. म्हातारी उठली आणि तिनं राजाच्या डोक्यावरती हात ठेवला. ती म्हणते, अगं आजीबाई, राजा म्हणतो, अगं आजीबाई, हे काय करतेस, मला कळलं नाही. ती म्हणते, हे ज्याला कळत नाही ना त्याला हल्ली राजा करतात, मला कळेल असं सांग काहीतरी. अरे, प्रदर्शन ज्यानं भरवलंय तोच जर हातात आला तर प्रदर्शनात मांडलेली गोष्ट हातात यायला वेळ लागेल का? म्हणून भगवंताच्या चरणाशी अनन्य व्हा. एकदा तो हातात आला, हरी आला हाता, मग कैची भय चिंता. म्हणून तस्मिन अनन्यता. बरं, त्याच्यामध्ये जे काही येईल ते आपण टाळू तर शकत नाही. मग काय करू शकतो? तद्विरोधेषु उदासीनताच. उदासीनता आपल्याला जमते हो, तुम्ही नाही म्हटलं तरी मला माहिती. कीर्तनात आपण राहून किती उदासीन असतो. बुवा, तू मर तिकडे, तू किती बोंबल, आम्ही अंगाला काहीही लावून घेणार नाही. म्हणजे उदासीनता आपल्याला जमते. ती उदासीनता जी भगवंताकडे वळवलेली आहे ती फक्त इकडे वळवायची. तद्विरोधेषु उदासीनताच, ती अनन्यता. मग असं अनन्य शरण गेल्यानंतर, अनन्य झाल्यानंतर शरणागताची स्थिती ती सहज प्राप्त होते का? शरण जाणं म्हणजे काय? वेळ फार कमी आहे, मी अगदी थोडक्यात सांगतो. शरण म्हणजे काय? शरणागती सिद्ध करण्याकरता 6 गोष्टी सांगितल्या, त्या आचरणामध्ये आल्या की शरणागती सिद्ध होते. त्या 6 गोष्टी फक्त उल्लेख करतो आणि पुढे आपण जाऊया. भक्ती रसायनकार सांगतात, अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूल्यस्य वर्जनम गोपतृप्ते वर्णनतता. रक्षिष्यति विश्वासः गोतृप्ते वर्णनतथा आत्मनिक्षेपिति कार्पण्यः षड्विधा शरणागती. अनुकूलस्य संकल्पः, जे भगवंताला अनुकूल आहे
तेच जीवनामध्ये करणे. प्रतिकूल्यस्य वर्जनम, जे करू नये सांगितलेलं आहे ते कटाक्षानं करायचं नाही. रक्षिष्यति विश्वासः, माझं रक्षण करणारा फक्त आणि फक्त भगवंत आहे, हा दृढभाव मनामध्ये भरून आपलं कर्म करीत राहणे. रक्षिष्यति विश्वासः गोतृप्ते वर्णन तथा, म्हणजे मला काहीही कळत नाही, आपल्या बुद्धीचे सगळे जोडे बाहेर ठेवायचे आणि मग गुरुकडे जायचं. मला हेही येतंय, मला तेही येतंय, मला तेही येतंय, मला पेटीही येते, मला तबलाही येतोय, मला येतंय, मग तू कशाला आलास इथे? गोतृप्ते वर्णन तथा. आत्मनिक्षेपती कार्पण्य, हा आत्मनिक्षेप, जे भगवंत माझं सगळं बघून घेईल, मी कशाला चिंता करायची? तो आहे ना, तो बघेल काय करायचं ते. जन्माला घातलं नाही ना, म्हणजे पालन करण्याची जबाबदारी त्याची आहे, तो करेल. तो कुणाच्याही रूपाने येऊन माझ्या मुखामध्ये अन्न घालेल आणि मला जगवेल. आत्मनिक्षेपती कार्पण्य, हा कृपणता. या 6 गोष्टी जीवनामध्ये आल्या की शरणागती सिद्ध होते. मग असं जर अनन्य शरण आपण भगवंताला गेलो तर भगवंत आपला उद्धार करायला, आपल्याला जवळ घ्यायला वेळ लागत नाही हो त्याला. तो फक्त ती अनन्यता बघतो आणि एकदा ती अनन्यता भगवंतानं बघितली की तो कसा आपल्याकरता धावून येतो हे आपण आख्यानामध्ये बघूया. मूळ पदामध्ये सा ग म प नि सा द प म प ग रे सा, अनन्य शरण रेखा प्रभुला, अनन्य शरण रेखा प्रभुला, अनन्य शरण रेखा. त्र्यंबक होऊनि साधन हे करी एका जनार्दनी गा, अनन्य शरण रिघा, अनन्य शरण रिघा, शरण रिघा, शरण रिघा, शरण रिघा. नामस्मरण आणि लगेच आख्यानाला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. मंगलमूर्ती मोरया.
विदर्भ देश का भूपति भीष्मक, 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 विदर्भ देश का, विदर्भ देश का भूपति भीष्मक, जैसा पुरंदर सुरमो, जैसा पुरंदर सुरमो, भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप, भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप, रहता कुंडिनपुर रामा, साधो जी राजा राम कहो जी, साधो जी राजा राम कहो जी, साधो जी राजा, साधो जी राजा, साधो जी राजा राम कहो जी। विदर्भ देशाचा राजा भीष्मक उर्फ भीमक, उत्तम राज्य चाललेलं. या राजाला 5 मुलं. सगळ्यांच्या नावामध्ये रुक्म, सोन्यासारखी सर्व मुलं होती. आणि सोन्यासारखं हृदय असलेली सोनिया म्हणजे तेव्हाची अशी रुक्मिणी. रुक्मिणी रोज सर्व आवरायची आपलं आणि दरबारामध्ये येऊन राजाच्या शेजारी बसायची आसनावरती. का? की राज्य कसं चालवलं जातंय, न्याय कसा केला जातो, एखादा नवीन न्याय असेल तर कसा अंमलात आणला जातो, कसा ठरवला जातो, कुठल्या शिक्षेला, कुठल्या अपराधाला कोणती शिक्षा, हे सर्व ती बघत असते. आणि अशी ती मोठी होतीये तशी राजाच्या चेहऱ्यावरती चिंता दिसायला लागली. आपली मुलगी लग्नाला योग्य झाली की कुठल्या वडिलांना चिंता होत नाही हो. राजा चिंतित दिसायला लागला की आपली मुलगी कुणाला द्यावी, इतकी सुंदर आहे, इतकी सुस्वरूप आहे, तर ती कुणाला द्यावी. आणि असाच एकदा दरबार भरलेला असताना कीर्तिमान नावाचा एक ब्राह्मण तेथे आला. त्याने राजानं नमस्कार केला. भूदेव नमस्कार. त्या राजाच्या चेहऱ्यावरची चिंता त्या ब्राह्मणानं ओळखली आणि त्याने सांगितलं की महाराज, तुमची आज्ञा असेल तर तुमच्या चिंतेचं कारण मला कळलंय, मला समजलंय आणि त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. सांगू का? राजा म्हणाला, असं सांगा. तुम्ही मुलीची काळजी करताय ना, तिचं लग्न कसं होईल, कुणाशी होईल, कोण तिला वर मिळेल, हीच काळजी तुमच्या डोक्यामध्ये चालली आहे ना? हो चालली आहे. आत्ताच मी द्वारकेतनं आलोय. एक सावळं परब्रह्म त्या ठिकाणी मी पाहिलंय. सांगू का? हो सांग ना. आणि तो वर्णन करायला लागला. चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी 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 शीतळ, रविहुनी सोज्वळ, तेने मग केवळ वेधी येले, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी 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 शीतळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, असं एक सावळं परब्रह्म मी आत्ता बघून आलोय. द्वारकाधीश कृष्णचंद्र परमात्मा. आणि असं तो त्याचं वर्णन करीत असताना रुक्मिणी हे सर्व ऐकत होती. आणि ऐकता ऐकता ती भान हरपून खाली पडली जमिनीवरती आसनावरून. रुक्मिणी पडली म्हटल्यानंतर सर्वजण धावले तिला उचलण्याकरता. कुणी वारा घालतोय, कुणी पल्लवे घाली वारा.
ती रुक्मिणी होती म्हणून गेले तरी बघायला. बुवा पडला असतं तर काय बोलले असते, गेले असते, उलट अजून 4 शब्द सांगितले नसती. असो, तर लोकांना काही जणांना कळे ना की नक्की झालं काय. पण जे जाणकार होते ना ते सांगतात ना की आम्ही 4 पावसाळे जास्त बघितलेत. अशी काही मंडळी सभेमध्ये असतात. त्यांना कळलं की काय झालंय. भगवंताचे गुण ऐकून तिची शुद्ध हरपली आहे. मेड फॉर इच अदर म्हणतात ना तसं. हे राजाला कळलं आणि राजानं सांगितलं की ज्या अर्थी कृष्णाचं नुसतं गुणगान ऐकून माझी मुलीची अवस्था जर अशी झाली तर हे सगळं तेच आहे जे पुढे होणार आहे. तर माझी मुलगी मी कृष्णाला दिली असं सांगितलं. लोकांनी साधू साधू म्हणजे नुसतं साधू, संधी साधू म्हटलेलं नाही. टाळ्या वाजवल्या. पण तितक्यात एक आवाज आला मोठ्यान. एक दादा उभा राहिला. दादा सगळीकडे, पहिल्यापासून सगळीकडे दादा आहेतच. रुक्मी दादा. त्याने सांगितलं, महाराज बाबा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय बोललाता? तो कृष्ण कसा आहे माहिती आहे का? दुग्ध दधी चोर तो, कृष्णकुलहीन तो, असा तो सगळा आहे. त्याचा आईबापाचा पत्ता नाही, दोन्हीकडे रेशन कार्डला नाव आहे. असा तो कृष्ण आहे. कुठलाही राजा नाहीये, कुठली सत्ता त्याच्या हातात नाहीये. त्यामुळे हे लग्न होणार नाही. माझी बहीण मी शिशुपालाला द्यायची ठरवलेली आहे असं त्याने सांगितलं. थोड्या वेळाने रुक्मिणी सावध झाली आणि आतमध्ये अंतःपुरामध्ये जाऊन बसली. चिंता वाटायला लागली. काय करायचं. तिची एक सहेली त्या ठिकाणी आली. तिने विचारलं, का ग काय होतंय तुला? तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला की माझं मन आता नाही राहते, माझं मन कृष्णाशिवाय राहत नाहीये. तर ती सांगायला लागली की मी त्याच्याशिवाय धीर नाही धरू शकत. आणि ती सांगते, कसा गे बाई हरिविण धीर धरू, कसा गे बाई हरिविण धीर धरू, कसा गे बाई हरिविण धीर धरू. रुक्मिया मजला शिशुपालासी देतो, रुक्मिया मजला शिशुपालासी देतो, समयी कोण स्मरुग स्मरुग, समयी कोण स्मरुग, कसा गे बाई हरिविण धीर धरू, कसा गे बाई हरिविण धीर धरू, कसा गे बाई हरिविण धीर धरू, हरिविण धीर धरू, हरिविण धीर धरू, कसा गे बाई हरिविण धीर धरू, कसा गे बाई हरिविण धीर धरू. काय करू मी ग, मला काहीच सुचत नाही. सहेली म्हणाली, अगं एवढंच ना, तू शिकलेली आहेस, सुशिक्षित आहेस, एक काम कर, पत्र लिही आणि पाठवून दे. तेव्हा काय व्हॉट्सअप मेसेज हा प्रकार नव्हता. पत्र लिही आणि लवकर पाठव. म्हणून तिनं छान सुवर्ण शलाका घेतली, केशराची शाई घेतली, रेनॉल्डचं पेन हे तेव्हा नव्हतं, सगळं करायचं तर सगळं शाही काम, ते सर्व घेतलं, आपलं मन त्या पत्रामध्ये ओतलं आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ ते पत्र पाठवलं. ते पत्र पाठवताना ती सांगितली, रुक्मिणी सांगितली की सुदेवा एवढं माझं काम कर, हे पत्र घे आणि कृष्णाला नेऊन दे. तुम्हाला चालेल, मला आनंदच होईल. पत्र पोचवायचं कारण आहेच, पण माझं भाग्य आहे की अयम ही परमो लाभ हा उत्तम श्लोक दर्शन, भगवान गोपालकृष्णांचं दर्शन मला मिळेल, हे माझं भाग्य आहे. तो तिथनं निघाला आणि पोचला. फक्त कीर्तनामध्येच येऊ शकतं. तो तिथनं निघाला आणि द्वारकेमध्ये पोचला. भगवंताच्या महाद्वारासमोर उभा राहिला. द्वारपालांना सांगितलं, द्वारपालांनी गोपालकृष्णाला जाऊन सांगितलं
भगवान धावतच बाहेर आले. ब्राह्मण आलाय, स्वतः धावत आले. विचारलं, बोला काय म्हणताय. त्यांचं आदरातिथ्य केलं. भगवंताकडे तो ब्राह्मण बघतच राहिला. तुमचं नाव काय, तुम्ही कुठनं आलात, तुमचं राज्य कुठलं, सगळं ठीक आहे ना राज्यामध्ये, तुम्हाला सर्व काही मिळतंय ना. हा बघतच बसलाय. तुमचं नाव तरी सांगा. माझं नाव तुम्हीच सांगा म्हणाले. काय त्याची अवस्था झाली. रूपी गुंतले लोचन, रूपी गुंतले, रूपी गुंतले लोचन, चरणी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. अशी त्याची अवस्था झाली. तो भानावरती आल्यानंतर मग पद्माक्षीचे पत्र काढून पद्मनाभा हाती दिधले. पत्र काढलं आणि गोपालकृष्णाच्या हातामध्ये दिलं. भगवंतांनी पत्र वाचलं, सगळं पत्र वाचलं, त्यात तर सांगणार नाही आहे. 7 श्लोकांचं छान पत्र आहे. आणि खाली आपली रुक्मिणी आणि शाई फिसकटलेली होती पाणी पडून. ह्याच्यातनं काय ओळखायचं हे भगवंतानं ओळखलं. भगवान लगेच निघाले, रथ सज्ज केला, त्या सुदेवाला बरोबर घेतलं आणि भगवंत तिथनं निघाले आणि पुढे आले आणि जाऊन त्याला सांगितलं, जा सुदेवा तिला सांग. बरं, सुदेव आले. कुठे भेटायचं होतं, मीटिंग पॉईंट, ते सुद्धा त्या पत्रामध्ये सांगितलेलं होतं. कुळाचाराप्रमाणे रुक्मिणी अंबेच्या देवळामध्ये आली, देवीची पूजा केली, देवीला प्रार्थना केली की आई हे सर्व तू सिद्धीस ने. 2 हार ताटामध्ये होते, दोन्ही हार देवीला अर्पण केले. तुला वाटत असेल तर तसं तू सांग, नसेल वाटत तसंही तू सांग. देवीने 1 हार खसकन खाली जोडला, तो प्रसाद रूपी घेतला आणि तिथे ठरवलं होतं कुठे भेटायचं. सुदेव ब्राह्मण आले, त्याने सांगितले की हे बघ, तो बघ गरुडध्वज दिसतोय का, तुझं पत्र बघताच कृष्णाला 1 क्षणभर नाही उसंत, शुभांगे तुला वराया. म्हणत नाही आता. तो बघ आलाय गोपालकृष्ण, चल चल. गोपालकृष्ण आलाय आणि ही सगळी धावपळ झालेली रुक्मिणीदादाला कळली. त्यांना आधीच सैन्य उभं करून ठेवलं होतं. पण जिथे भगवंत येतो की नाही आणि ज्यांच्यामध्ये मनामध्ये कपट असतं त्यांना झोप लागते. ज्यांची मनं शुद्ध नसतात त्यांना जिथे भगवंताचं नाम चाललेलं असेल तिथे गेल्यानंतर झोप लागते. बघा तुम्ही कुठेही जाऊन बघा. तसे ते 2 साईडला उभे होते सैनिक, पण नुसते उभे. रुक्मिणीदादाने काय सांगितलं होतं की इथे पहाड्याला उभं राहायचं, लढा म्हणून सांगितलेलं आहे का, नाही. मग रुक्मिणी गेली तर आम्हाला काय करायचं. भगवंत आले, तिला हात दिला हातामध्ये, तिला रथामध्ये घेतलं, चलो. हे कळताच रुक्मिणी चवताळून तिकडनं आला, कृष्णाला थांबवलं. अरे थांब, अशी माझी बहीण चोरून काय नेतोस, हिम्मत असेल तर युद्ध कर. भगवंत म्हणाले ठीक आहे. तिचं पत्रात सांगितलेलं होतं की मला घेऊन जा, घेऊन जात होतो. तुम्ही म्हणता युद्ध करतो, युद्ध करूया, ठीक आहे. त्याचीही तयारी. भगवंत आले होते, पण मागे रुक्मिणीदादाला सांगून आले होते की तुमचं तिकडचं आवडलं की या मागोमाग, पुढे काय घडणार आहे हे देवाला माहिती होतं. बरं, इकडनं रुक्मिणीदादा, तिकडनं बलराम दादा, 2 दादा विदर्भात. तुंबळ युद्ध झालं. बलराम दादानं रुक्मिणीचा रथ मोडला आणि नांगर आणि मुसळ. बलराम दादाचं काम काय, तर नांगर आणि मुसळ. त्याला असं अडकवला इथे नांगरतो. ते वडेवाले बघा असे हे करतात, जाऊ दे. तसे त्या नांगराला घेऊन गोपाळकृष्णाच्या रथामध्ये त्याला टाकला, हरला तो. आणि कुंत नावाचं शस्त्र काढून त्याचा वध करणार इतक्यात पायाला काहीतरी ओलं लागलं. गोपालकृष्णाने खाली बघितलं तर रुक्मिणीच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. काय झालं देवा, मी आपल्याला मिळाले, पण असं होईल नको की चांगली पत्नी मिळाली पण चांगला भाऊ गमवायला लागला.
अगं पण त्याचीच इच्छा अशी आहे, त्याला तर मी काय करू? नाही नाही म्हणाली, त्याने सांगितलं नाही की जरी रुक्मिणी कृष्णाशी लागेल लग्न तरी माझी श्मश्रू टाका काढून. अच्छा असं आहे का? ठीक आहे, तसं तर तसं. टाळी वाजवली. सैन्यामध्ये कुणी आहे का? प्रभात हेअर कटिंग सलून आहे म्हणाले. तुम्ही साहेब आहे म्हणाले, मी सगळं घेऊन आलो साहित्य बरोबर. चालं. त्याची उजव्या बाजूची भुवई, डाव्या बाजूची मिशी आणि डोक्यामध्ये 7 पाट काढले. थोडक्यात काय त्याला अपमानित केला आणि परत पाठवला. पण तो पण स्वाभिमानी होता. त्याने तिथेच भातुकली नावाचं एक शहर वसवलं आणि तिथे तो राजा झाला. आणि याच्यानंतर सर्व झाल्यानंतर राजा भीष्मकानं द्वारकेमध्ये जाऊन सीमेवरती भगवान गोपालकृष्णांची आणि यांची सीमांत पूजन म्हणतात ना, सीमेवरती पूजन करायचं त्याला सीमांत पूजन म्हणतात. लोक हल्ली श्रीमंत पूजन वाटेल ते म्हणतात. त्या सीमेवरती पूजन झालं म्हणून ती वऱ्हाडी लोक येणं म्हणतो ना वऱ्हाड, तर त्याची ती वऱ्हाडी लोक आली. सर्व छान विवाह संपन्न झाला. कशामुळे झालं हे सगळं? रुक्मिणीचा फक्त भाव गोपालकृष्णांनी बघितला. रुक्मिणी अनन्यतेनं भगवंताला शरण आली, भगवंताला हाक मारली म्हणून गोपालकृष्णांनी तिला आपलंसं केलं. असं जर तुम्ही आम्ही सर्वांनी भगवंताला अनन्य होऊन शरण राहिलो तर त्याला आपलंसं करायला वेळ लागणार नाही. हेच मूळ पदामध्ये संत नाथ महाराज सांगतात. अनन्य शरणरी घा प्रभुला, अनन्य शरणरी घा प्रभुला, अनन्य शरणरी घा. तारक तो जगदीश्वर जाणुनी, तारक तो जगदीश्वर जाणुनी, अनन्य शरणरी घा प्रभुला, अनन्य शरणरी घा, शरणरी घा, शरणरी घा, अनन्य शरणरी घा. सर्वांनी देवाकडे एकच मागणं मागायचं. हे चिदान देगा देवा तुझा विसर न बाबा, गर्भवासी सुखे घरावे वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर वैशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नखचित फरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोबरा झुणझुणती नूपुरे चरणी घागुरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र कुंडत्री नयना. दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा तपस्भावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संदास सदा घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. ब्रह्मचैतन्य महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम.